चला, नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये स्वागत आहे. आपल्या कृषी सेवक संबंधी म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी संबंधी अपडेट आलेली आहेत. तर त्या अपडेटमध्ये एक मीटिंग दिसते तुम्हाला. कृषी जे सेवकचा जो आपला आकृतीबंध आहे तर तो वित्त विभागाकडे सादर झालेला आहे, हे सुद्धा न्यूज तुम्हाला दिसत आहे. त्याच पॉइंट ऑफ व्ह्यू आणि पेसा अंतर्गत जी भरती आहे ती होणार आहे. मग जनरलची कधी होणार आहे, त्या मीटिंग मध्ये नेमकं काय झालं, ते परिपत्रक नेमकं काय आहे, ते सगळं आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलंच आहे. परत एकदा आपण ते समजून घेऊ. मला बऱ्याच जणांचे मेसेज आले, टेलिग्रामला मेसेज आलेला आहे, व्हॉट्सअपला पण आलेले आहे. तर त्यामुळे सर व्हिडिओ घ्या असंच चाललं होतं तुमचं. तर ते सगळं आपण समजून घेऊ, ठीक आहे. तर बघा, एक 4 मिनिटांमध्ये सगळं ओके करून टाकू. हे आपलं दास ऑफिसर अकॅडमीचं दास कृषी म्हणून टेलिग्राम चॅनल आहे. इथं सगळे अपडेट टाकण्यात येते. अपडेट तुम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिस वगैरे सगळं होत असते. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वगैरे भेटून जातील, ठीक आहे. आता बघा, हे तुम्हाला मीटिंगचे फोटो दिसत आहे. हे महाराष्ट्राचं जे DGIPR आहे इन्स्टावर, ते तुम्ही फॉलो करून ठेवा, तुम्हाला पण अपडेट दिसेल इथेच, ठीक आहे. आता बघा, हे जे दिसतंय ना, ते आमचे आमदार आहे मित्रांनो, राजू तोडसा, आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यांनीच खरे प्रयत्न केलेले आहे. कृषी विभागाचे आपले कृषी मंत्री आहे, त्यांना गळ घातली, त्यांना मीटिंग लावली की पेसाची जी भरती आहे कृषी विभागाची, कृषी सेवकची, तर ती तुम्ही तात्काळ घ्या. कारण बघा, एल निनो आहे. एल निनो माहित असेल ना? एल निनो म्हणजे दर जवळपास 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर आपल्या भारतामध्ये पाऊस कमी पडतो. ते तिकडे जे आपलं पेरू वगैरे आहेत ना, पेरू देश, त्याचा जो समुद्र किनारा आहे तिकडल्या वातावरणाचा आपल्या भारताच्या मान्सूनवर परिणाम पडतो. तर आपल्यावर काय परिणाम पडतो, तर मान्सून कमी येतो, पाऊस कमी पडतो. त्यामुळे कृषी विभागाला अधिक सजग, अधिक जागरूक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी भरती आयोजित करणे गरजेचं आहे. त्यासाठी ही मीटिंग आहे, त्याच अनुषंगाने ही मीटिंग आहे आणि त्याच अनुषंगाने आपली भरती पण लवकर येणार आहे, ठीक आहे. प्राथमिक दृष्ट्या या सगळ्या मीटिंग मध्ये हे सगळं झालेलं आहे, ठीक आहे. आता बघा, पेसाची भरती कृषी सेवकची घेण्यासाठी आपले राजू तोडसा आमदार त्यांनीच म्हणजे प्रयत्न केलेले आहे. तर त्याच प्रयत्नाने पेसाची तर येणारच आहे, पेसाच्या सोबत आपली कृषी सेवकची सुद्धा जाहिरात येणार आहे. जनरलची सुद्धा जाहिरात येणार आहे. कारण सांगतो तुम्हाला, पेसाची स्पेशल जाहिरात येणार नाही. पहिलेच सांगतो, पेसाची स्पेशल जाहिरात येणार नाही. स्पेशल तशी ते त्यांना काढावे लागणार आहे, परंतु सध्या तर ते जनरल आणि पेसा, जी तुम्ही मागच्या 3-4 वर्षापासून बघत आहात, 3-4 जाहिरातीमध्ये बघितलंच तुम्ही, पेसा आणि जनरल अशा दोन्ही जाहिराती एकत्रच असतात. फक्त त्याचं पेज वेगवेगळं असतं. पेसाचं पेज वर असतं, त्यामुळे जनरलचं पेज खाली असतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या एकाच जाहिरातीमध्ये वेगवेगळे पेजेसमध्ये त्यांच्या जागा विभागलेल्या असतात. तर तसेच त्याचमुळे आपली पेसाची जाहिरात येत आहे, त्यामुळे जनरलची जाहिरात पण येणार आहे. पेसाची आणि जनरलची सोबतच राहणार आहे. आता जागा किती, तर ते सगळं सांगतोय. अगोदर आपण हे परिपत्रक जे आहे 26 मेचं म्हणजे कालचं, ते सगळं आपण बघून घेऊ. पत्र आहे ते, अगोदर पत्र समजून घेऊ. कोणी कोणाला पाठवलं ते बघू. प्रति आयुक्तांना पाठवलेलं आहे, ठीक आहे. हे उपसचिव दिसत आहे ना, उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी पाठवलेलं आहे. तर अगोदर आपल्या कामाचं काय आहे ते सगळं बघून घेऊ. आपल्या कामाचं जे आहेत ना, हे बघा, एल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या सर्व संघटनेची विनंती विचारात घेता, कृषी विभागात जे संघटना आहे त्यांची विनंती घेता. 2 कारण. पहिलं कारण एक एल निनो, आणि दुसरं कृषी विभागाची जी संघटना आहे आपली ती मजबूत आहे. कृषी सेवक असो की कृषी अधिकारी असो, ठीक आहे. त्यांच्या विनंतीचा विचार घेता तसेच कृषी विभागाचा क्षेत्रीय पदाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असून प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात आलेला आहे. काय म्हणताय? प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात आलेला आहे. याचा अर्थ काय? कार्यवाही चालू आहे. आता वित्त विभागाकडे पुढील दिशा ठरवण्यासाठी किंवा आता त्याला मान्यतेसाठी आता वित्त विभागाकडे गेलेला आहे. याचा अर्थ काय? तर वित्त विभागाकडे गेला म्हणजे त्याला मान्यता भेटली की लगेच मग आपली जाहिरात आली समजून घ्या. ते मग नंतर MPC कडे जातात, ठीक आहे. अशा पद्धतीने जर वित्त विभागानं मान्यता दिली
आहे तेवढ्या पण जागेची, आता जागा किती आहे जनरली ते गोपनीयच असतात. जागा मी तरी तुम्हाला सांगू इच्छितो 3000 प्लस जागा राहतील. किती? 3000 प्लस जागा राहतील कृषी सेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी. किती? 3000 प्लस. मी तुम्हाला मागं सांगितलं होतं 2500 प्लस मायनस मध्ये जागा राहणार आहेत आपल्या. किती? 2500 प्लस मायनस 500 प्लस मायनस मध्ये जागा राहणार आहेत आपल्या, म्हणजे 2000 किंवा 3000. मी तुम्हाला मागोपासून सांगत आहोत. जर वित्त विभागानं नवीन आकृतीबंधानुसार जर मान्यता दिली आहे तेवढ्या पदाची तर 3000 पेक्षा जास्त जागा राहतील. ठीक आहे, म्हणजे या खूप जागा झाल्या. आतापर्यंत एवढ्या जागेची ऍड आलेली नाही, तेवढी ऍड तुम्हाला या सगळ्या म्हणजे या वर्षीच्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला वर नाही म्हणत आहे, माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आणि सध्याच्या ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्या याच्यावरून तुम्हाला सांगत आहोत. ठीक आहे, आता बघा हे झालं पत्र आहे. कोणी कोणाला दिलं ते पण तुम्हाला समजले, म्हणजे कृषी आयुक्ताला गेलेले. आता तुम्हाला एवढं कन्फर्म झालंय की आपली ऍड येणार आहे. तुम्हाला काय पाहिजे? ऍड येणार आहेत की नाही, 2026 मध्ये ऍड येणार आहेत की नाही, पहिली गोष्ट तुम्हाला ते पाहिजे. तर याच्यावरून काय समजलं तुम्हाला? हालचाल चालू आहे, वित्त विभागाकडे गेलेला आहे प्रस्ताव. आता हे जर मंजुरी मिळाली एवढ्या पण पदांना, आता मंजुरी मग किती दिवसात मिळेल? तर जवळपास एखाद्या महिन्यात मंजुरी मिळून जाते. ठीक आहे, त्यांना वाटलं आपली फाईल वर असली, पाठपुरावा चांगला केला तर कमी दिवसात पण मिळते. तरी आपण 1 महिना पकडून घेऊ. ठीक आहे, एका महिन्यात मंजुरी मिळाली त्यानंतर मग ती फाईल परत जाते कृषी आयुक्तालयाकडे आणि तिथून मग ती शासन म्हणून किंवा मग आपल्या कृषी विभागाच्या सचिव स्तरावर तिथून मग ते एमपीसी कडे जाणार आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने जागा तिकडे पाठवणार आहेत. तर बघा आता तुम्हाला समजलंय ना, ऍड येणार आहे 2026 मध्ये. याच्यावरून समजायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं. आता 2026 मध्ये ऍड येणार आहेत. परीक्षा कधी होणार आहे सध्या तरी आपण सांगू शकत नाही, ते डिपेंड ऑन एमपीएससी. एमपीएससीची परीक्षा योजना आता आपल्याला काही दिवसामध्ये समजून जाईल, एक 8-15 दिवसामध्ये समजूनच जाईल परीक्षा योजना, किंवा आपण त्याला परीक्षा पद्धती म्हणतो. म्हणजे प्रीमेन्स प्रीमेन्स होणार आहे की सरळ सेवा राहणार आहे, कशी राहणार आहे ते सगळं समजेल. आणि नंतर अभ्यासक्रमामध्ये आपला जो कृषी सेवकचा आहे तोच राहणार आहे, परंतु थोडासा बदल तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, बदल म्हणजे काय? तर आपलं जे अॅनिमल हजबंड्री आहे ते ऍड होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आणि त्या डिप्लोमा बेसनुसारच अभ्यासक्रम देणार आहे. ठीक आहे, परत तुम्हाला एक सांगतो, डिप्लोमा बेसच अभ्यासक्रम राहणार आहे. आणि डिप्लोमाच्या पोरांना यावेळेस फायदा होणार आहे, कारण अभ्यासक्रमाच्या बाहेर जनरली एमपीएससी जात नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला फायदा राहतील. अशा पद्धतीने ही ऍडची अपडेट आहे. तुम्हाला एवढं समजले की 2026 मध्ये ऍड येणार आहे, तर तुम्ही आता अभ्यास करायला पाहिजेत. आतापर्यंत नसेल केला, आम्ही जेवढे अपडेट देत होतो त्यानुसार जरी नसेल केला ना, आता करायचं आहे तुम्हाला, तरी स्टार्ट केला तरी होऊन जाईल. ऍड येत आहे, भरपूर जागा आहेत. जो जो अभ्यास करेल त्या सगळ्यांची निवड होऊन जाईल मित्रांनो. तरी तुम्हाला जर वाटत असेल की मला व्यवस्थित तयारी करायची आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, तर तुम्ही हे बघा, हे जे आहे पेसा आजची बातमी आहे, आपले पेपरचं कात्रण आहे, यामध्ये पण तेच सांगितलेलं आहे मी, जे तुम्हाला मीटिंग मध्ये जे झालेलं आहे आता जे तुम्हाला सांगितलं ते सगळं. ठीक आहे, आता बघा ही आता बघा ही कृषी सेवक गॅरंटीवाली बॅच आहे. पॉज करायचं, बघायचं, पाहिजे असले तर बॅच लावायची. सिरियस लोकांनीच लावायची, शब्दशः म्हणतोय, सिरियस लोकांनीच लावायची. कारण यामध्ये कसं आहे, तुम्हाला होमवर्क पण दिला जातो, ग्रुप डिस्कशन पण होत असते. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह कसं राहायचं ते सगळं या बॅच मध्ये राहते. आता 1 जून पासून रेग्युलर होणार आहेत. आतापर्यंत आपण ते हळूहळू कारण आपल्याजवळ अभ्यासक्रम पण तोच राहणार आहे, परंतु ते नवीन नवीन येणार. त्यामुळे आपण हळूहळू, परीक्षा पद्धती काय राहतील ते सगळं माहित नसल्यामुळे आपण हळूहळू चालत होतो. आता 1 जून पासून ते सगळं आपण प्रोसेसली, म्हणजे हे सगळं मी इथं या बॅनरवरती, या पोस्टरवरती दिलेलंच आहे. ते पॉज करायचं, बघायचं, लावायचं असेल तर लावून टाकायची. ठीक आहे, आता चालू झाले त्याचे ऍडमिशन. 999 त्याची फीज आहे. 100 पोरांपर्यंत, 100च्या नंतर गेले की लगेच 1499 त्याची फीज होऊन जातील. ठीक आहे, थांबतो आता. परत एकदा तुम्हा सर्वांचा धन्यवाद.